बेमट्या माणसानं चार चौघांसारखं राहावं. होळीमध्ये बोंबला मारण्यावयास लाज वाटणे हा पुरुषार्थ नव्हे. कोर्टात भांडण आणि तीर्थात मुंडण. चार चौघ कसे वागतात त्याप्रमाणे वागावं हा कन्फर्मिटी बायस. मेंढी बायस आहे. बस कपडे धुवायच्या साबणासाठी हिरोईन कशाला करतो? तिने आयुष्यात एक रुमालही धुतलेला नाही आहे. याचं कारण लोक हॅलो इफेक्ट मुळे वाहवत जातात आणि ती वापरते म्हणजे हे चांगलं आहे की अरे तू त्या माणसाला असं का बरं बोललास, तो इतका वाईट नाही तू. हा मला पटलं, पण मग तिथे सगळेजण जमा झाले होते आणि ते म्हणाले इसको हे करू, मी होतो म्हणून गर्दीत वेगळा वागतो आणि एकांतात वेगळा वागतो. गर्दीमध्ये बायसेस भयंकर घातक होतात. तर कुठलीही गोष्ट आपण आयुष्यातली बायस शिवाय करतो का आणि करू शकतो का? पूर्वापार समजुती रूढींना धक्का माणसं देत नाही. याचं कारण त्यांना प्रेमामध्ये एखादं पहिलं तुमचं रिलेशनशिप होतं, त्याच्यात तुम्हाला फार मोठा दगाफटका होतो आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच बायसनी प्रत्येक येणाऱ्या पुढच्या प्रेमाकडे बघता. अगदी बरोबर आहे. याचं कारण असं टुकार गाणे वाजतात आणि चालून जातात. मला आठवतं एक तेलुगू गाणं होतं आ अंटे आमला परो. आता तुम्ही पहा एखादी व्हायरल होते, ही इतकी व्हायरल होते आणि इतके लोक पाहतात. 1 लाख लोकांनी कसे पाहायला म्हणून तो 2 लाख लोक पाहतात. शादी करो प्यार मत करो. पूर्वग्रह आहेत की प्रेमविवाह केल्याच्या नंतर पटकन भांडणं होतील. ठरवून नाही केलेलं, मोठ्या लोकांचं मत घेतलेलं नाही आहे. स्टॅटिस्टिक्स पाहायला गेलं तर लक्षात येईल की हा पूर्वग्रह चुकीचा आहे. ह्या समाजाची प्रगती गती जी काही असेल ती झाली तर ती या बायस तोडणाऱ्या लोकांकडनं झाली. या रूढींविरुद्ध, परंपरांविरुद्ध एक बाबासाहेब आंबेडकर, एक आगरकर, एक फुले उभे राहिले आणि म्हणाले की नाही हे चुकीचं आहे, जो गलत आहे वो गलत आहे. ChatGPTला पण एखादा प्रश्न विचारला तर तो मला समर्पक अशाच उत्तरं देत राहतो. ज्या गोष्टी मला आवडणार आहेत तशीच उत्तरं मला मिळतात. हे कारण AI ला